नंतर मात्र जर तुम्ही सामना हरलात तर मात्र या स्पर्धेतून तुमचा प्रवास संपुष्टात येऊ शकतो. सामाजिक कामामध्ये ज्यांचं नाव सातत्याने अग्रेसर असतं आपले सगळ्यांचे लाडके नाना म्हणजेच श्री पोपटराव कदम साहेब आज सह्याद्री क्रिकेट संघटनेचे संस्थापक, एक मोठं आणि दिलदार व्यक्तिमत्व. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक घेऊन संतोष, आघाडीचे बॅटर उमेश आणि त्यांच्या साथीला कल्पेश. पहिला चेंडू कल्पेश यांचा शॉट आम चॅक. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. एक सिंगल धाव प्राप्त होते. पहिल्या चेंडूवर धावांचा श्री गणेश होत असताना टीम केदारनाथ 11 डफळवाडी. फुलर लेनचा चेंडू बॅक टू द बॉलर. एक धाव मात्र अंकित केली जाते. उमेश यांचं देखील खातं उघडलं जाईल. गत सामन्यामध्ये या शेवटच्या चेंडूपर्यंत फाईट ज्या प्रकारे शिवनेरी बॉईज जुगोयवाडीने दिली होती पहिल्या सामन्यामध्ये, राम सावंत यांचा 11 चेंडूमध्ये 43 धावांचा महत्त्वाचा खेळ विजय संघाला प्राप्त करून देऊ शकले नव्हते. परंतु या मॅचमध्ये ज्या चुका झाल्यात त्यांना मात्र आता सुधारावं लागेल. कल्पेश सपकाळ ऑन स्ट्राईक. हाफ टॅकर चेंडू, शॉर्ट आर्म पुलचा फटका. प्रयत्न चांगला केला राम सावंत यांनी परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही. डीपला काऊ कॉर्नर आहे तैनात. एक सिंगल धाव जोडली जाते. आज या मैदानाचा विचार केला तर प्रत्येक खेळाडूचं स्वप्न पूर्ण झालंय. डॉक्टर यू प्रभाकर राव स्पोर्ट्स अकॅडमी डोंबिवली ईस्ट क्रीडांगण, लश ग्रीन आउटफील्ड, लेदर क्रिकेटचं हे मैदान आहे. 3 चेंडू अखेर 3 धावा फलकावर. शफलवून मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीपला आहे तैनात. फाईन लेग क्षेत्ररक्षकाने मी म्हणेन चुकी केले. अशा प्रकारच्या धावा तुम्हाला रोखाव्या लागतील मित्रांनो, कारण मॅच मोठी आहे. जर हा तुम्ही सामना गमावलात ना तर तुमच्या नाना चषक या स्पर्धेमधून तुमचा खेळ संपुष्टात येऊ शकतो. षटक क्रमांक पहिला संतोष सावंत. शफल होऊन फुलर लेनचा चेंडू अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर चेंडूला फेकून दिलाय. 6 धावांसाठी क्लासिकल षटकार. उमेश सकपाळ यांच्या बॅटमधून ज्या मोठ्या फटक्याची आवश्यकता होती आणि अशा प्रकारचे फटके तुम्हाला खेळावे लागतात. निर्धारित पॉवर प्लेचं षटक ज्या वेळेला तुम्ही खेळता क्षेत्ररक्षणाचे निर्बंध असतात. डीपला स्क्वेअर लेग आहे आणि वाईडिश लॉंगॉन तैनात केलाय. 5 चेंडू अखेर 11 धावा फलकावर. 1 टू गो. उमेश सकपाळ कल्पेश सकपाळ ही आघाडीची जोडी पहिल्याच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू देखील शफलवून खेळायचा प्रयत्न. यष्टांच्या मागे सचिन आहे. धाव प्राप्त होणार नाहीये. षटकारानंतर मात्र पुनरागमन केलंय गोलंदाज संतोष यांनी. शेवटचा चेंडू आलाय डॉट बॉल. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 11. 11 रन्स ऑन बोर्ड. 11 धावा फलकावर. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे उमेश सकपाळ यांच्या बॅटमधून एक षटकार आल्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी संतोष यांची. षटक क्रमांक 1 होत आहे समाप्त. षटक क्रमांक 2 साठी मात्र कोणावर विश्वास दाखवला जाईल. सांस्कृतिक नगरी म्हणून डोंबिवलीची ओळख आणि आज डोंबिवलीचा विकास ज्या प्रकारे सातत्याने होत असताना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून अजिंक्य रहाणे भारतीय संघाचे खेळाडू याच डोंबिवली नगरीतून आज मात्र त्यांचा खेळ देखील संपूर्ण अखंड जगभरामध्ये गेला. आणि षटक क्रमांक 2 साठी सचिन आरेकर एक अष्टपैलू खेळाडू आहेत. चांगले यष्टीरक्षण त्यांचं देखील सातत्याने आपण सह्याद्री क्रिकेट संघटनेमध्ये पाहत आलो आहे. परंतु या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. दुसऱ्या बाजूला हार्ड हिटर एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे कल्पेश सकपाळ. कल्पेश सकपाळ यांना तुम्ही असे ज्युसी फुल टॉस टाकू शकत नाहीये आणि या फुल टॉस चेंडूवर फुल टोल वसूल केलाय. 6 धावा. नाना चषक सचिन आरेकर यांचं स्वागत करणारा षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. सचिन आरेकर पहिल्या सामन्यामध्ये देखील पहिल्या चेंडूवर त्यांचा षटकार ठोकला होता.
चांगली गोलंदाजी करावी लागेल. टप्प्यावर मारा करावा लागेल. हा इथे मात्र चांगला टप्पा पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक डीपला स्क्वेअर लेगला आहे तैनात. एकदा प्राप्त केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. एक सिंगल धाव जोडली जाते. प्रशांत होते डीप स्क्वेअर लेगला. अशा प्रकारचे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. प्रयत्नामध्ये जीव ओतावा लागेल, कारण हा महत्त्वाचा सामना आहे, नॉकआउट फेरीचा सामना. इथे जर तुम्ही पराभूत झालात तर मात्र तुमचा स्पर्धेतून प्रवास संपू शकतो. लोअर फुलटॉस ऑन ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. एक सिंगल धाव उमेश सकपाळ यांच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 3 चेंडू अखेर 19 धावा. कल्पेश वैयक्तिक 9 धावा, उमेश वैयक्तिक 10 धावा. श्री इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडलेत आपलं देखील सहर्ष स्वागत. बुंद्यात टाकलेला चेंडू ऑफ ड्राईव्हचा फटका. एक्स्ट्रा कव्हर आहे. धावची संधी फेकी तर डायरेक्ट हिट केली होती. बॅकअप नाहीये. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. ते बॅकअप असणं कुठेतरी महत्त्वाचं असतं. क्रिकेटमध्ये तुम्हाला बॅकअप किती महत्त्वाचं आहे हे पाहू शकता. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा प्राप्त केल्यात. आमचे छोटे खेळाडू आहेत स्वराज सावंत. या खेळाडूचं भविष्य उज्ज्वल असेल, कारण हे भविष्य आहे पाटण तालुक्याचं, हे भविष्य आहे सह्याद्री क्रिकेट संघटनेचं. कारण एवढ्या कमी वयामध्ये तुम्ही एवढी मोठी स्पर्धा खेळताय. तब्बल 1 लाख रुपये धनराशी आहे या स्पर्धेमध्ये. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक. 2 टू गो. यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. चेंडू सोडून दिलाय दुविधा मनस्थितीमध्ये. चांगल्या टप्प्यावर चेंडू. डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगता 5 चेंडू अखेर. टीमची धावसंख्या धावफलकावर 21. 1 टू गो. कल्पेश सकपाळ अद्याप त्यांच्या बॅटमधून मोठा फटका अपेक्षित आहे टीमला. मधून काढण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. सरळ बॅटने फटका केला. क्षेत्ररक्षक मिड ऑफचा मागे धावतोय. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. निश्चितच एकेरीचं रूपांतर सहजरित्या दुहेरीमध्ये केलं जात आहे. या 2 धावेने षटक क्रमांक समाप्त होत आहे. सचिन आरेकर यांचं दुसरं. टीमची धावसंख्या केदारनाथ 11 डफळवाडी. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना बिनगडी बाद 23. रन्स ऑन बोर्ड. आदरणीय सन्माननीय श्री पोपटराव नाना कदम साहेब, सह्याद्री क्रिकेट संघटनेचे संस्थापक. त्यांनी एक स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न मात्र प्रत्यक्षात आज उतरलं आहे. आज पठार विभाग पाटण तालुक्यातील प्रत्येक खेळाडूचं स्वप्न पूर्ण झालं आहे. ते म्हणजे एका मोठ्या ग्राउंडमध्ये, एका मोठ्या स्टेडियममध्ये स्पर्धा खेळण्याचं. कारण सातत्याने डॉक्टर यू प्रभाकर राव स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये लेदर क्रिकेटच्या मॅचेस होतात. लेदर क्रिकेटचे धडे गिरवले जातात आणि त्या लेदर क्रिकेटच्या मैदानामध्ये लश ग्रीन आउटफील्ड, अगदी निसर्गरम्य मैदान आपण पाहू शकता. हिरवी जशी चादर अंतर हवी तसं ही आउटफील्ड आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 प्रशांत सावंत. पहिला चेंडू प्रशांत सावंत यांचा पायावर हाताळला जातोय. ग्लान्स करण्याचा प्रयत्न. एक धाव लेगबाई स्वरूपात प्राप्त होते. धावा येणं महत्त्वाचं आहे, मग त्या कशा येऊ द्यात. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं धावफलक हा कधीही थांबला नाही पाहिजे. मग एकेरी दुहेरी धावा तुम्ही घ्या, चौकार षटकार मारा, कारण कोणत्याही टीमसाठी ज्यावेळेला तुम्ही बॅटिंग करता एक समाधानकारक धावसंख्या धावफलकावर नोंद करावी लागते. प्रशांत सावंत षटक क्रमांक 3 साठी कर्णधाराने विश्वास दाखवलाय. कल्पेश सकपाळ त्यांनी धावा केल्या त्या मॅचमध्ये या 13. उमेश सकपाळ 10 धावा. कल्पेश सकपाळ यांचा गडी महत्वाचा असेल टीम जुगाई वाढीसाठी. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. लेंथ बॉल आणि पडल्यानंतर सरळ जाईल यष्टीरक्षक सचिन आरेकर यांच्या हातामध्ये. डॉट बॉल. या खेळपट्टीवर तुम्ही चांगल्या टप्प्यावर जर चेंडू हाताळला तर तुम्हाला चांगला बाउन्स मिळेल, कारण लेदर क्रिकेटची खेळपट्टी आहे. चांगला बाउन्स आणि चांगलं रोलिंग देखील केलेलं आहे. आणि अशा प्रकारच्या खेळपट्टीवर खेळण्याचं स्वप्न तुमचाच पूर्ण झालं आहे. औचित्य आहे नानांचा वाढदिवस, नाना चषक 2025. कारण प्रत्येक टेनिस खेळाडूचं स्वप्न असतं की आम्हाला अशा प्रकारच्या मैदानामध्ये, अशा प्रकारच्या खेळपट्टीवर सामने खेळायला मिळावे, आणि स्वप्न पूर्ण केले आपल्या अध्यक्षांनी देखील. राम सावंत शफल होऊन घेतली आहे गिरकी आणि गोलंदाजाची घेतली फिरकी. 7 धावांसाठी चेंडूला फेकून दिलाय. कमालीचा फटका, लाजवाब षटकार. हा पहा रिप्ले. शफल झाले कल्पेश सकपाळ आणि खासियत आहे कल्पेश सकपाळ यांना तुम्ही पायावर चेंडू हाताळू शकत नाहीये.
तुम्हाला ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू हाताळावे लागतील आणि या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले तब्बल 30 धावा. दोन्ही संघांना हा विजय अनिवार्य असेल. डीप स्क्वेअर लेग आहे, फाईन लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंगॉन तैनात केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर. या षटक क्रमांक 3 साठी शतरंशाची व्यूह रचना आपण पाहू शकता. चौथा चेंडू हाफ ट्रॅकर, फटका फासलाय. राम सावंत मिड विकेटला चेंडू खाली, चेंडूचा चांगला अंदाज घेतलाय. गुड कॅच ऑफ द क्वालिटी, बिग फिश इन टू द बास्केट. मोठ्या विकेटचं पतन, कल्पेश सकपाळ जेलबाद. ज्या विकेटची आवश्यकता होती, वैयक्तिक धावा केल्या 10 चेंडूमध्ये 19 धावा, 2 षटकार आले कल्पेश सकपाळ यांच्या बॅटमधून. नाराज आहेत, परंतु आपल्या संघाला मात्र त्यांनी सुरुवात चांगली करून दिली मी म्हणेन. इन ॲट नंबर 3 न्यू बॅटर दाखल होत असताना आकाश सकपाळ आलेत. ते कल्पेश सकपाळ यांनी सुरुवात तर चांगली करून दिली आपल्या टीमसाठी. आता आकाश सकपाळ आणि उमेश सकपाळ कशा प्रकारची रणनीती अवलंबत आहेत हे पाहायचं आहे. परंतु जुगाई वाडीला ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र प्राप्त झाली. 30 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना तिसरं प्रशांत सावंत. आकाश सकपाळ पहिला चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूची दिशा मात्र खराब आहे. व्हाईट बॉल. वन टू गो. शफल होऊन खेळायचा प्रयत्न, मोठा फटका, मिस टाइम स्ट्रोक. शतरक्षक मिड ऑफचा मागे धावतोय. कॅच ड्रॉप. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल, सुटलाय आणि 2 धावा देखील प्राप्त होत असताना या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 टू गो सर. शेवटचा चेंडू शेष असेल या मॅच मध्ये. ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे प्रशांत सावंत यांनी मी कौतुक करेन, कारण ज्या विकेटची गरज होती कल्पेश सकपाळ बाद झालेत आणि कुठेतरी या धावांचा वेग मात्र मंदावला जाईल निश्चितच, कारण कल्पेश सकपाळ आज पाटण तालुक्यामध्ये एक हार्ड हिटर म्हणून त्यांची ओळख आहे. आकाश सकपाळ शफल होऊन स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडूची दिशा मिस केली आणि बुंद्यात टाकलेला चेंडू प्रशांत सावंत यांनी या षटकामध्ये गडी बाद केलाय. दुसरा आकाश सकपाळ त्रिफळा बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. षटक क्रमांक समाप्त होत आहे. तिसरं 3 षटकाखेर टीम केदारनाथ 11 डफळवाडी 33-2. हा पहा रिप्ले तुमच्या समोर दुसऱ्या कॅमेराच्या माध्यमातून दाखवलं जातं. 2 अँगल शफल झाले आणि जास्तीचे शफल झाले होते मी म्हणेन. आणि अशा प्रकारचे ज्या वेळेला तुम्ही फटका खेळता स्लॉक स्वीप चेंडूच्या दिशेमध्ये येऊन खेळणं गरजेचं असतं. ती मात्र दिशा मिस केली. लक्षात घ्या, यानंतर मात्र ब गटातील आपण पहिला सामना खेळवणार आहोत. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जळव ज्योतिबा फॅमिली विपक्ष श्री गणेश क्रिकेट क्लब सूर्याची वाडी. आपण दोन्ही संघाचे कर्णधार आम्ही आपलं लक्ष वेधतोय. पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. आपण सज्ज राहायचं आहे. नवीन फलंदाज अभिजित सकपाळ दाखल झालेत. इन ॲट नंबर 4. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज श्रेयस सावंत. स्लॉग गोलचं षटक घेऊन सज्ज होत असताना सर प्लीज मॅचला स्पीडअप करा मित्रांनो, कारण सध्या जरूर मे महिना चालू आहे, परंतु मुंबईमध्ये ढगाळ वातावरण आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे थोडंसं आपण स्पीडअप करूया, कारण 2 दिवसीय स्पर्धा आहे मित्रांनो. पहिला चेंडू श्रेयस सावंत यांचा हवेत खेळलाय. शतरक्षक चेंडूचा अंदाज घेत असताना त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार फरार. 6 धावा. नाना चषक उत्तुंग षटकार. हाफ ट्रॅकर चेंडू शफल होऊन बॉटम हँडचा चांगला वापर. काय फटका सजवलाय उमेश सकपाळ यांनी. आघाडीला आलेत आणि बॅटिंगचा गिअर शिफ्ट केलाय. इथे मात्र फटका फासलाय. षटकाचं प्रत्युत्तर श्रेयस सावंत यांनी दिलंय. यष्टांच्या मागे सचिन आरेकर चुकी करणार नाहीयेत. विकेटचं होईल पतन. मोठा धक्का.
टीम केदारनाथ 11 डफळवाडी. उमेश सकपाळ वैयक्तिक 16 धावांवर झेलबाद. उमेश सकपाळ बाद झाले आणि त्यांची जागा घेण्यासाठी सचिन सकपाळ आलेत. सचिन भारतीय क्रिकेटचा अनभिक्षित सम्राट, गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण आली. आणि या नावाचं आणि क्रिकेटचं एक वेगळे ऋणानुबंध आहेत. ज्या नावाने क्रिकेटमध्ये एक वेगळी उंची गाठली आहे. परंतु सचिन सकपाळ यांना धावा करायच्या आहेत आपल्या संघासाठी, डफळवाडीसाठी. स्लॉग ओव्हरचं षटक. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. स्वीपर कव्हर आहे तैनात. एकदा प्राप्त केली जाईल. दोहीचा प्रयत्न होईल. क्षेत्ररक्षण थोडंसं होत आहे खराब. अशा प्रकारच्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील, कारण क्रिकेटमध्ये एक एक धाव खूप महत्त्वाची असते. जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 धावा प्राप्त केल्यात. सचिन सकपाळ यांचं खातं उघडलं जात आहे. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 41 धावा. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ बाकी. 3 to go. आधी केला चांगला बॅकफुट पंच. स्वीपर कव्हर आहे. चुकी होते. क्रिकेटमध्ये चुकीला नसते माफी. 1 धावेच्या जागी 4 धावा प्राप्त होतील. सचिन सकपाळ चौकार. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. बॅकफुटला जाऊन चांगला पंच आणि गॅपमध्ये फटका खेळला नव्हता. क्षेत्ररक्षक होते स्वीपर कव्हरला. अशा चुका तुम्हाला टाळाव्या लागतील, कारण क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्त्व आहे आणि या धावेंचं महत्त्व तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये समजेल. या 3 धावा अतिरिक्त खर्च केल्यात टीम जुगाईवाडीने. हाफ ट्रॅकर चेंडू, मोठा फटका खेळायचा प्रयत्न. स्वतःच्या गोलंदाजीवर जेलची संधी आहे. स्वराज इथे मात्र वेगाने चेंडूवर गेलेत आणि पहा अगदी इथे मात्र धडक झाले. पहा दुखापत झाले का पाहिजे मित्रांनो. कॉलिंग द्या, कारण अशा प्रकारच्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. गर्दी करू नका प्लीज. कॉलिंग द्या मित्रांनो. क्रिकेटमध्ये कॉलिंग खूप महत्त्वाचं असतं, कारण ज्या वेळेला तुम्ही झेल घेता अशा प्रकारच्या चुका निश्चितच मी म्हणेन टाळू शकतो आपण. 1 to go. 47 धावा. बॅकफुटला जाऊन शॉट ऑफ जॅक. क्षेत्ररक्षक आहे. धावची संधी असू शकते. फेकी तर चांगली केली आहे आणि शेवटच्या चेंडूवर होईल फलंदाज. धावबाद. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते. 47 आणि 48 धावांचं लक्ष असेल. शिवनेरी बॉईज जुगाईवाडी 48 रन्स टू विन. चला टॉससाठी या दोन्ही टीम श्री गणेश क्रिकेट क्लब सूर्याची वाडी, विपक्ष ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जळव ज्योतिबा फॅमिली. टॉससाठी या प्लीज. आणि टॉससाठी DSP सर आमच्यासोबत जोडले जातील. चला दोन्ही टीम टॉससाठी या.
हॅलो. यानंतरचा होणारा सामना जळव ज्योतिबा फॅमिली विपक्ष सूर्याची वाडी या दोन संघामध्ये खेळला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया नाणेफेकीसाठी टॉस कॉमर्समध्ये यायचं आहे. बी ग्रुपमधून पहिला सामना असेल या दोन संघामध्ये. दोन्ही संघाचे कर्णधार आपल्या सोबत आहेत. नाणेफेक केली जाते. सतीश जाधव यांच्या शुभ हस्ते. कॉल सूर्याच्या वाडी संघाचा असेल. हेड कॉल आहे आणि हेड कॉल सूर्याच्या वाडी संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकले. प्रथमतः दीपक आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आपल्या संघाचं नाणेफेक जिंकले. आपला निर्णय काय असेल? आपण प्रथम फलंदाजी करता. आपल्या समोर जळव संघ आहे. आपल्याला त्या संघाबद्दल माहिती आहे, वेगळं सांगायची गरज नाही आहे. त्यामुळे फलंदाजी करत असताना त्यांच्या संघामध्ये सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. तर आतापर्यंत तुम्ही या खेळपट्टीवरती ज्या मॅचा झाल्यात त्या मॅचमध्ये बघून तुमचं काय टार्गेट असेल त्या संघासमोर? 60+ टार्गेट असेल. तुम्हाला तुमच्या फलंदाजावर पूर्ण विश्वास आहे असं वाटायला लागलंय. आणि या खेळपट्टीविषयी आणि या नियोजनाविषयी काय वाटतंय? नियोजन तर खूप मस्तच केले. आम्हाला पण खेळायची लय दिवसापासून हे होती. या अशा ग्राउंड खेळलो नाही ना आपण घासमध्ये. आयोजन तर खूप मस्तच केलं. येत्या 2 जूनला नानांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. नानांच्या या आयोजनाबद्दल तुला काय म्हणायचं आहे? नानाने तर आयोजन खूप मस्तच केलेलं आहे. त्यांचं पण मनापासून आभार. धन्यवाद आणि तुला तुझ्या मॅचसाठी शुभेच्छा. आपण जाऊया. संतोष सर आहेत त्या जळव संघाचे कन्या. सर, टॉस हरला पण आपण जिंकला असता तर आपण काय निर्णय घेतला? आम्ही बॅटिंग करणार होतो, बट ठीक आहे, आता फिल्डिंग आहे तर त्यांना कंटेन करू कमी रनमध्ये जे शक्य होईल तेवढं. सर, जास्त वेळ घेणार नाही, परंतु मला या आयोजनाविषयी तुमचे 2 शब्द ऐकायचे आहेत. आयोजन तर खूप छान आहे. स्पेशली राम सावंत सर आहेत, त्यांचं खूप खूप अभिनंदन. त्यांनी एवढं मेहनत करून एवढं ग्राउंड चांगलं अवेलेबल केलं. आणि पोपटराव नाना आहेत आपले संस्थापक, त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. त्यांचं प्रत्येक वेळी सर्व संघांना सपोर्ट असतो आणि आपल्या असोसिएशनचे ते करते धरते आहेत. त्यामुळे त्यांचं तर जेवढं आभार मानावं तेवढे कमीच आहेत. एवढा चांगला प्लॅटफॉर्म दिला त्यांनी सर्व मुलांना खेळण्यासाठी, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद आणि तुम्हालाही शुभेच्छा तुमच्या मॅचसाठी. जाऊया मॅचच्या दिशेनं. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्या सोबत जोडलेत लहूजी जाधव. धन्यवाद. धन्यवाद DSV सर. मॅचच्या दिशेने 48 धावांचं लक्ष. आघाडीची जोडी दाखल झाली मैदानामध्ये. पहिलं षटक कल्पेश सकपाळ. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर हुक केलाय. फाईन लेग क्षेत्र खाली आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून जातील. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतील कमी आणि 4 धावांची मिळेल. पहिल्या चेंडूवर हामी. संतोष यांच्या बॅटमधून 4 धावांचा फटका. चौकार. 48 धावांचं लक्ष. हुकचा फटका. आणि ज्या प्रकारे या शॉर्ट बॉलवरती प्रहार केला. निर्धारित पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना क्षेत्ररक्षणाचे निर्बंध असतात आणि त्याचा फायदा मात्र घेतला जातोय. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 48 धावा करण्यासाठी आघाडीची जोडी संतोष सावंत, गणेश सावंत ही जोडी मैदानामध्ये दाखल झाले. समोर कल्पेश सकपाळ. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. झेलची संधी. कॅच इज द कॉल. कॅच ड्रॉप. अशा प्रकारचे झेल सोडणं तुम्हाला महाग पडू शकतं. आज एक झेल नसतो तर तो सामना असतो, परंतु आज झेल सुटलाय. संतोष सावंत यांचा जीवनदान प्राप्त झाले आणि या सुटलेल्या झेलचा फायदा घेतील का संतोष सावंत? त्यांच्या साथीला आहेत गणेश सावंत. मंडेटरी पॉवर प्लेचं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग वर्तुळाच्या आतमध्ये
बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट. शॉर्ट आर्म जॅक. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल फटका चेंडू. वन बाउन्स ओव्हर द फेन्स. गणेश सावंत यांच्या बॅटमधून चौकार. बॅकवर्ड पॉइंट आहे तैनात. एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट वर्तुळाच्या आतमध्ये. आणि ज्या प्रकारे 48 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात केली आहे टीम शिवनेरी बॉईज जुगाईवाडीने. एक तो सुरुवात मिड विकेट डीपला तैनात केला आहे. आणि आता मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग थोडासा वायडिश म्हणजे फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये तैनात केला जातोय. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर चांगल्या कटरचा वापर अपील केली आणि पंचांना अपीलमध्ये स्वारस्य नाही आहे. निर्धाव चेंडू जे होते सांगता डॉट बॉल. 48 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र सुरुवात चांगली झाली आहे. 4 चेंडू अखेर 9 धावा धाव फलकावर. 2 to go. मिड ऑफ मिड ऑन वर्तुळाच्या आतमध्ये. शफल होऊन जिथे क्षेत्ररक्षक तैनात नव्हता तिथे फटका खेळला जातोय गणेश सावंत यांच्या बॅटमधून. अप्रतिम चौकार. 13 धावा धाव फलकावर. सचिन डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तैनात होते. कडधाराने चौकार आल्यानंतर मात्र त्यांना फाईन लेगच्या दिशेने थोडंसं घेतलं आणि तिथेच फटका खेळला. आमचे कॅमेरामॅन जतीन आहेत त्यांच्या अगदी उजव्या बाजूला चेंडू 4 धावांसाठी आलाय. स्माईल देखील त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. एका हातामध्ये मोबाईल एका हातामध्ये कॅमेरा. ही खासियत असते प्रत्येक कॅमेरामॅनची. फुल लेनचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक. जेलची संधी असेल. मिड ऑन चेंडू खाली आणि इथे मात्र चुकी होत नाहीये. लवकरच प्रत्युत्तर दिलं जात आहे. गोलंदाज कल्पेश सकपाळ यांच्या माध्यमातून विकेटचं होईल पतन. गणेश सावंत बॅक टू द पेव्हिलियन. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. फुल लेनचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू मिड विकेटला खेळायचा प्रयत्न. टायमिंग करू शकले नाहीयेत आणि या मिड ऑनला चुकी होत नाहीये. चांगला झेल सतीश यांनी डिपलाय. मॅचेस विन द मॅचेस. अच्छे झेल तुम्हाला पकडावे लागतील. एन ॲट नंबर 3 ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये 43 धावांची विध्वंस खेळ केली होती. आपल्या सह्याद्री क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष राम सावंत मैदानामध्ये दाखल झालेत. आता राम सावंत यांच्यावर जबाबदारी असेल. जबाबदारीपूर्वक खेळ करावा लागेल. कारण लक्षाचा विचार केला तर 48 पाठलाग करायचा आहे. 13 झाल्यात म्हणजे 35 धावांची आवश्यकता. 18 चेंडूंचा खेळ शेष. षटक क्रमांक 2 आकाश सकपाळ. षटक क्रमांक 2 साठी पंचांच्या डाव्या बाजूने माफ करा सचिन सकपाळ आहेत. सचिन आहेत. 18 मध्ये 35 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये. दुसऱ्या बाजूला संतोष सावंत आणि राम सावंत खेळ कशा प्रकारे करतील यावर त्यांच्या समर्थकांच्या नजरा असतील. कारण ही मॅच दोन्ही संघांसाठी करो अथवा मरोची आहे. जो संघ सामना जिंकेल तो मात्र या स्पर्धेमध्ये पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल आणि जो संघ पराभूत होईल त्याला मात्र पडतीचा प्रवास करावा लागेल. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली आहे. शॉर्ट टर्बॅन आहे वर्तुळाच्या आतमध्ये. एक धाव मात्र रोखू शकणार नाहीयेत. पहिल्या चेंडूवर एक सिंगल प्राप्त होते. सचिन सकपाळ यांचं षटक क्रमांक 2. खांद्याचा चांगला वापर पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाला. वेगाने चेंडू हाताळला जातोय. दुसऱ्या बाजूला राम सावंत यांच्यावर खूप काही निर्भर असेल. कारण पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी 43 धावा केल्या होत्या. आपल्या संघाला निश्चितच विजय मिळवून देऊ शकले नव्हते परंतु चांगला खेळ. खोदून काढण्याचा प्रयत्न. वेगाने चेंडू हाताळला. डीप पॉईंट आहे तैनात. एक धाव मात्र अंकित केली जाते. राम सावंत यांचं पहिल्या चेंडूवर खातं उघडलं जाते. टीमची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने 15 धावा. शुभम साळुंके आमच्या उजव्या बाजूला बसल्यात गुणसंख्या लेखन म्हणून. आज आयोजन कमिटीने देखील प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळेच एवढं मोठं आयोजन आपण पाहू शकता. तेव्हा आता बॅटची कडा लागली आहे. यष्टी रक्षक चुकी करणार नाहीये. यष्टांच्या मागे चांगला झेल. राज सकपाळ यांच्या माध्यमातून विकेटचं पतन. दुसरा धक्का टीम शिवनेरी बॉईज जुगाईवाडी. सचिन सकपाळ यांचा वेग पाहायला मिळतोय. चांगला झेल राज सकपाळ यांचा. आणि अशा प्रकारचे तुम्हाला प्रयत्न अशा प्रकारचे तुम्ही झेल ज्यावेळेला पकडता त्यावेळेला सामन्यामध्ये तुमचं वर्चस्व निर्माण होत असतं. न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 प्रशांत सावंत
दाखल झालेत. संतोष बाद झाल्यानंतर आता राम सावंत आणि प्रशांत सावंत हे कशा प्रकारे खेळ करतील. प्रशांत सावंत त्यांना शांत रीतीने फलंदाजी करावी लागेल, कारण एखादा मोठा फटका तुम्हाला एका षटकामध्ये खेळायचा आहे. बाकी सिंगल डबल तुम्ही घेऊ शकता, कारण सामना दोन्ही जाऊ शकतो. आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करत असताना सचिन सकपाळ यांचा वेग मात्र या खेळपट्टीवर कमालीचा पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू चांगला पंच केलाय. क्षेत्ररक्षक लॉंगॉनवरून जाण्याआधी मिड ऑफचा क्षेत्ररक्षक मागे जातोय. 2 धावा प्राप्त केल्या जातील. प्रशांत सावंत क्रिकेटमधील पुस्तकी फटका चांगला फ्रंट फुटला येऊन पंच केला. 2 धावेने मात्र खातं उघडलं जात आहे प्रशांत सावंत यांचं. 17-2. 4 चेंडू अखेर 17 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक दुसरं सचिन सावंत 2 to go. शॉटआर्म जॅकचा प्रयत्न प्रशांत सावंत यांचा टायमिंग झाला नाहीये. जसा आपण उल्लेख केला सचिन सकपाळ यांचा वेग आणि त्या वेगाने कुठेतरी कठीण परिस्थिती झाली आहे शिवनेरी बॉईज जुगाईवाडी. आणि या वेगाचं प्रत्युत्तर वेगाने दिलं जाईल का राम सावंत यांच्या माध्यमातून. 18 धावा धाव फलकावर शेवटचा चेंडू शेष असेल. 1 to go. राम सावंत यांच्यावर खूप काही अवलंबून आहे टीम शिवनेरी बॉईज जुगाईवाडी. हलक्या हाताने सन्मान दिलाय, ही खासियत आहे सचिन सकपाळ यांची. एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज. सन्मान दिलाय चेंडूला. डॉट बॉल. 2 षटका अखेर. 18-2. 12 चेंडूमध्ये आता करायचे आहेत विजयासाठी 30 धावा. पहिल्या सामन्यामध्ये शिवनेरी बॉईज जुगाईवाडीला सर 12 मध्ये 36 करायच्या होत्या, त्यांनी 34 केल्या होत्या. आता इथे 12 मध्ये 30 करायचे आहेत, म्हणजे पहिल्या सामन्यापेक्षा समीकरण सोपं आहे. आणि दुसऱ्या बाजूला टीम केदारनाथ 11 डफळवाडी कशा प्रकारे खेळ करेल, कारण पठार विभागामध्ये डफळवाडी हा संघ देखील एक चांगला संघ म्हणून ओळख आहे. षटक क्रमांक 3 राज सकपाळ, ज्यांनी यशांच्या मागे चांगला झेल टिपला होता, ते आलेत गोलंदाजीसाठी. राज सकपाळ. पहिला चेंडू पंच केलाय प्रशांत यांनी. चेंडू हवेत, मिड ऑफ चेंडू खाली टिपला जाईल झेल, आणि ते मात्र प्रशांत सावंत यांचा संपेल खेळ. विकेटचं पतन. प्रशांत बॅक टू द डगआउट. खराब शॉट सिलेक्शन प्रशांत सावंत यांचा. त्यांची जागा घेण्यासाठी सचिन आरेकर आलेत. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्याने त्यांचं नाव चर्चेमध्ये असतं. आता दुसऱ्या बाजूला आहेत राम सावंत, सचिन आरेकर. क्रिकेटचं एक पर्व त्यांनी देखील गाजवलंय, त्यांच्याकडे देखील चांगल्या फटक्यांची क्षमता आहे. परंतु राज सकपाळ यांनी मात्र पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय, आणि सामना सोपा नसेल शिवनेरी बॉईज जुगाईवाडी या टीमसाठी, कारण दुसऱ्या बाजूला एक मातब्बर संघ आहे केदारनाथ 11 डफळवाडी. पहिला चेंडू सचिन आरेकर यांनी शॉट पुल करण्याचा प्रयत्न, फाईन लेग वर्तुळाच्या आतमध्ये, आणि चांगला झेल टिपलाय. कॅचेस विन द मॅचेस. राज सकपाळ यांनी 2 चेंडूवर 2 गडी बाद करत असताना ब्रेस पूर्ण केलाय, आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर राज सकपाळ. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. सोपं नसतं अशा प्रकारचा झेल पकडणं. गोल्डन डकचा शिकार सचिन आरेकर. इन ॲट नंबर 6 नवीन फलंदाज श्रेयस सावंत. श्रेयस सावंत दाखल झालेत. या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक होईल का? नाना चषक 2025 विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर राज सकपाळ. विकेट हॅट्रिकचा चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक मिड ऑफला थोडेसे मागे आहेत. एक सिंगल धाव प्राप्त होते. श्रेयस सावंत यांचं खातं उघडलं जाते. टीमची धावसंख्या धाव फलकावर 19. तब्बल 4 चेंडू नंतर एक पहिली धाव आली आहे शिवनेरी बॉईज जुगाईवाडी. 4 चेंडू अखेर अवघी 3 चेंडू अखेर 1 धाव खर्च केले, 2 गडी बाद केलेत. राम सावंत यांनी मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला. मोठी विकेट प्राप्त होईल, आणि जी विकेट हवी होती केदारनाथ 11 डफळवाडी. राम सावंत झेलबाद, आणि विजयाच्या आशा मात्र इथून दुसर होत असताना शिवनेरी बॉईज जुगाईवाडी. ज्या खेळाडूने पहिल्या सामन्यामध्ये 43 धावांची विस्फोटक खेळी केली होती,
ते मात्र राम सावंत वैयक्तिक एका धाब्यांवर पास झालेत. चांगला झेल टिपला यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक सचिन सकपाळ यांनी. आता सामना एकतर्फी होईल का? या सामन्यामध्ये इथून एखादी कलाटी देणारी मोठी ओव्हर येईल का हे पाहायचंय. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना प्रकाश यांना धावसंख्येवरती प्रकाश टाकावा लागेल. दुसऱ्या बाजूला आहेत प्रशांत सावंत. मी कौतुक करेन सचिन सकपाळ यांच्या गोलंदाजीचं, कारण त्यांचा वेगाने मात्र कुठेतरी संघ बॅकफुटला गेला आणि राज सकपाळ यांनी पहिल्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केले आणि त्यानंतर 1 धाव आणि चौथ्या चेंडूवर 1 गडी बाद केलाय. म्हणजे एक षटक देखील महत्वाचं राहिलंय. पुढे लेनचा चेंडू ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला एक सिंगल प्राप्त होते. एका दुहेरीने तुम्ही पराभवातील अंतर कमी करू शकता. टीमची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली. 20 धावा, 28 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 28 धावा, 1 टू गो. शेवटचा चेंडू हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न. स्वीपर कव्हर आहे आणि हा सरळ हातामध्ये मारलाय. कॅचेस इथे प्रॅक्टिस दिली जाते आणि या षटकामध्ये राज सकपाळनी तब्बल गडी बाद केले 4 आणि धावा खर्च केले अवघ्या 2. आउटस्टँडिंग बॉलिंग एफर्ट्स. मॅन फ्रॉम डफळवाडी राज सकपाळ. राज सकपाळ यांनी काय गोलंदाजी केली सर. 4 गडी बाद केलेत. आता मात्र सामन्याचं समीकरण येऊन टेपलंय. 6 चेंडूमध्ये 28 धावांची गरज. 5 मोठे फटके हवेत. मी कौतुक करेन स्वराज सावंत यांचं, कारण त्यांची हिंमत पहा. आणि क्रिकेटने आपल्याला हे शिकवलंय, वय क्रिकेटमध्ये महत्त्वाचं नसतं, तुमची हिंमत किती महत्त्वाची आहे. त्यांना अगदी झेल घेताना त्यांचा प्रयत्न पहा, परंतु त्यांनी ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं की मी ओके आहे. पहिला चेंडू ऑन साईडला ग्लान्स केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव प्राप्त केली जाईल. 1989ची आठवण आली सर. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, वय वर्ष अवघ 16. पाकिस्तानचा तो दौरा, त्यांना देखील चेंडू तोंडाला लागल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी ओके आहे, मी खेळणार. स्वराज सावंत हे देखील असे जिगरी खेळाडू आहेत. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. इथे मात्र प्रचंड वेग पाहायला मिळतोय. गोलंदाज आकाश सकपाळ यांचा. सामना मात्र खुला झालाय. केदारनाथ 11 डफळवाडी या मॅचमध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करते. राम सावंत बाद झाले आणि त्यानंतर मात्र कुठेतरी पराभवाच्या दिशेने वाटचाल. इथे मात्र अजून एक विकेटचं पतन होण्याची शक्यता. चांगला झेल टिपलाय शॉर्ट दरम्यानला नीरज यांनी. विकेटचं पतन. टीम केदारनाथ 11 डफळवाडी या मॅच मध्ये मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना अगदी विजय प्राप्त केलाय. अभिनंदन टीम केदारनाथ 11 डफळवाडी. खेळाडू बॅटिंगसाठी शॉर्ट होते, त्यामुळे हा शनिवारचा दिवस आहे. प्रत्येकाला कामाचा दिवस, प्रत्येकाचा व्यवसाय. मी कौतुक करेन शिवनेरी बॉय जुगाईवाडी, ज्या प्रकारे त्यांनी फाईट केली. हार्ड लक बॅड लक टीम शिवनेरी बॉईज जुगाईवाडी. वेल प्लेड टीम केदारनाथ 11 डफळवाडी. टॉस जिंकलाय टीम श्री गणेश क्रिकेट क्लब सूर्याची वाडी. बॅटिंगचा घेतलाय निर्णय. चला फिल्डिंग लावून घ्या. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जळव, ज्योतिबा फॅमिली फिल्डिंग लावून घ्या. आणि या मॅचचा हिरो, प्लेयर ऑफ द मॅच, ज्यांनी एका षटकामध्ये गडी बाद केले, 4 धावा खर्च केल्या, 2, राज सकपाळ प्लेयर ऑफ द मॅच. या वेलकम. नेक्स्ट मॅच आवाजामध्ये होईल बदल. नवीन मॅच, नवीन आवाज आपण ऐकूया आकाश काटे सरांना. धन्यवाद.